आम्ही आता 2005 पासून बाहेर राहतोय. मी स्वयंपाकाची कामं तीन करतोय. माझ्या सासऱ्यांना ते बघवत नाही काय, आणि त्याचा बदला तो घ्यायसाठी त्यांनी माझ्या विरुद्ध हे कट रचलेला आहे. आणि काय त्यांनी माझ्या विरुद्ध कट रचलेला आहे सगळा त्याच्या. आणि सकाळपासून माझा मुलगा बेपत्ता आहे बघा. सकाळी 6:30ला क्लासला म्हणून गेलाय तो माझ्या जवळनं जाताना, आणि त्याला घेऊन तेव्हापासून फिरायला लागलेत त्यांनी. तुम्ही चटके दिला असं मध्ये काय कारण आहे? त्याला घरात राहताना मी जरा आगाऊपणा करत होते तेव्हा मारताना आमचे सासरे त्याला सोडवून घ्यायचे. त्याला लहानपणापासून त्यांनी सवय लावल्यात असली. मी जर एकाच असं करू नकोस असं वागू नकोस त्यांनी म्हणलं ना तर तिकडे घेऊन जायचं. एका दुसरा शब्द बोलला मारला की लगेच घेऊन जायचं, खायला घालायचं, 4-4 दिवस शाळेतून सोडायचं. आता त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पण आहे माझ्याकडे, शाळेतून बहीण दिलेली चिठ्ठी आहे. शुभांगी पाटील बाई आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. परांजपे सर त्यांना सगळ्यांना माहिती आहे. हा चटके मी दिले ते कशासाठी दिले ते त्याला विचारा तुम्ही. आणि हे सगळं आमच्या सासऱ्यांचा कट आहे. त्यांनी मुद्दाम केलेलं आहे. हे सगळं माझ्या विरुद्ध त्यांनी कट रचलेला आहे. त्यांच्या आता माझी आजी सासू आहे 97 वर्षाची. तुम्ही तिला बोलवून विचारू शकता त्यांनी किती बदललंय. सासूनं माझ्या सासऱ्यांना तांब्यानं पितळेच्या मारलेलं आहे. माझ्या मुलग्याला बघा त्यानं चोरी केलेली काय, त्याला मी सतत सांगत असतोय तरी सुद्धा ते ऐकत नाही. चारुदत्त कुलकर्णीचं त्याला औषध सुरू आहे तरी सुद्धा आम्ही त्याला इतकं सांभाळून प्रेमानं संस्कार वर्गाला जातोय, ऐकत नाही तरी सुद्धा तो. त्यामुळे मला काल राग आला आणि 2 ओढण्या त्यानं आणलेला त्या त्यानं दिलेला नव्हता. आणि 900 रुपयाची चोरी आहे. 900 रुपये कुठले भरायचे? रिक्षा चालवतोय माझा नवरा, भाड्याच्या घरात आम्ही राहतोय. हे माझ्या सासऱ्यांना बघवत नाही पहिली गोष्ट. त्यामुळे मला राग आल्यामुळे एक चटका दिलेला. माझ्या सासऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त भाजण्याचा प्रयत्न केलेला. त्यांनी भाजले ते सगळं. आणि माझ्या मुलग्याला आता शिकवलेलं आहे त्यांनी सगळं. ते तसं त्याचे औषध उपचार कुठे चालू? चारुदत्त कुलकर्णी मानस उपचार तज्ञ. गेले 2 वर्ष आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू आहे. माझे केस पेपर घेऊन यायला लागले आई.